आज माझ्यासोबत ना एवढी भयानक गोष्ट घडली, ती काय ना तुम्हाला पुढे सांगतेच. पण त्याआधी माझे पाय इतके जास्त सुजले होते ना, की मला उठणं, बसणं, चालणं खरंच खूप जड झालं होतं. म्हणजे पायांना इतकी जास्त सूज होती आणि दुखत तर खूप होते. मग विजेकडनं ऑइल मसाज घेतली. ऑइल मसाज घेतल्यानंतर थोडा वेळ बरं वाटलं. पण पुन्हा तेच झालं आणि प्रेग्नन्सीमध्ये हे होणं तर कॉमन गोष्ट आहे. पण ज्यांच्यावर ही वेळ येते ना, तर खरंच त्यांनाच समजतं ह्याचं दुःख काय आहे ते. आणि आता मी समजते, मी फेस करते. त्यानंतरनं मग लगेच आम्ही रात्री बाहेर गेलो मार्केटमध्ये, कारण आम्हाला घ्यायचं होतं कूलर. जालन्यामध्ये इतकी जास्त गरमी आहे ना, आता या गरमीची खरं तर सवय नव्हती, कारण पुण्याला एवढी गरमी नव्हतीच तिकडे आणि त्यामुळे कूलरची आम्हाला गरज पडत नव्हती. पण जालन्यामध्ये कूलरची खरंच खूप जास्त गरज आहे. त्यामुळे लगेच गेलो आणि कूलर घेऊन टाकलं. आम्ही असं विचार केला होता की आत्ता जाऊ, फक्त आपण बघू आणि नंतर कधीतरी घेऊ. पण मग त्यामध्ये ना सगळा उन्हाळा निघून गेला असता, मग फायदा नसता झाला. त्यामुळे कूलर लगेच आम्ही बुक केलं आणि घरी घेऊन आलो. दुसऱ्या दिवशी रात्री असा कुटाणा केला मी की फेविक्विकने माझ्या बोटाला मी हुक चिटकून घेतलं. जे हुक आपण म्हणजे त्याला काही पण लटकवतो, हँगर टाईप असं हुक होतं, जे मला भिंतीला लावायचं होतं. त्याला मी फेविक्विक लावलं आणि ते भिंतीला चिटकवताना माझ्या पूर्ण बोटाला ते चिटकून बसले हे अशा प्रकारे. मग यूट्यूबला सर्च केलं की हे कसं काढायचं. मग त्यानंतर मीठ घेतलं, गरम पाणी घेतलं आणि ह्या गोष्टीने आम्ही ते हुक काढून घेतलं. तरी पण त्याचा ग्लू तसंच राहिला होता. मला तर खूप टेन्शन आलं होतं की हे हुक निघेल की नाही निघेल माझ्या बोटावरून, कारण फेविक्विक खरंच खूप जास्त हार्ड असतं. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.